नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्याच्या दोन उणीवा राहून गेल्या. एक म्हणजे पोर्तुगीजांच्या वसाहती गोवा, दमण, दीव ह्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही आणि फ्रान्सच्या ज्या वसाहती होत्या पॉंडिचेरी, कराईकल वगैरे त्यांनाही स्वातंत्र्य मिळालं नाही. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या सरकारने सतत ह्या दोन सरकारांबरोबर ह्या विषयाचा पाठपुरावा केला. त्यामध्ये पोर्चुगालने साफ नकार दिला. त्यांनी सांगितलं, हा आमचा समुद्रापलीकडचा प्रदेश आहे, हा पोर्चुगालचाच भाग आहे, त्यामुळे स्वातंत्र्य देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फ्रान्सच्या सरकारने असा आडमुठेपणा दाखवला नाही, पण होकारही दिला नाही आणि स्वातंत्र्य द्यायला नकार दिला. तेव्हा जेव्हा जेव्हा फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर बैठका व्हायच्या त्या अजेंड्यावर हा विषय नेहमीच असायचा, पण त्यातनं काही फलित निघत नव्हतं. त्यावेळेला फ्रान्समध्ये आपले जे राजदूत होते त्यांचं नाव होतं सरदार हरदीप सिंग मलिक. हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. एक म्हणजे ते क्रिकेटपटू होते, पण त्याहीपेक्षा पहिल्या महायुद्धात ब्रिटिश वायुसेनेमध्ये भरती होणारे ते पहिले भारतीय वैमानिक होते. म्हणजे ज्या काळात विमान हेच मोठं अप्रूप होतं त्यावेळेला हे गृहस्थ पहिले वैमानिक बनले भारतातून गेलेले. मग 4 वर्ष ते पहिल्या महायुद्धात त्यांनी कामगिरी केली. महायुद्ध संपल्यानंतर त्यांनी ICSची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले आणि ICSमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर भारत सरकारने त्यांना भारतामध्ये आणि विदेशामध्ये देखील वेगवेगळ्या पदावरती नेमलं. 3 वर्ष ते पतियाळाच्या संस्थांचे दिवाण पण राहिले आणि ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ICS बरखास्त करण्यात आली आणि त्यांना इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये वर्ग करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कॅनडामध्ये भारतातले पहिले उच्चायुक्त म्हणून नेमण्यात आलं. तिथं ते 1.5 वर्ष राहिले. त्यानंतर फ्रान्समध्ये भारताचे पहिले राजदूत म्हणून त्यांची नेमणूक झाली. ऑक्टोबर 1949 ते डिसेंबर 1954 ह्या कालखंडात ते फ्रान्समध्ये भारताचे राजदूत राहिले. साहजिकच आहे, यजमान राष्ट्राबरोबर वेगळ्या पातळ्यावर बैठका घेताना पॉंडिचेरीचा विषय नेहमीच यायचा की तुम्ही त्यांना स्वातंत्र्य का देत नाही, आणि प्रत्येक वेळेला फ्रान्सकडनं नकार मिळायचा. म्हणजे प्रयत्न चालू पण फलित काहीच नाही. एकदा असं झालं की अमेरिकेकडनं कोणीतरी उच्चपदस्थ फ्रान्सच्या दौऱ्यावर आले आणि फ्रेंच सरकारने त्यांच्या सन्मानार्थ सन्मानभोज ठेवला. आता अशा सन्मानभोजामध्ये राजदूतांनाही आमंत्रण असतं. साहजिकच भारताचे राजदूत म्हणून सरदार मलिक यांनाही आमंत्रण मिळालं. योगायोग असा झाला की मेजवानीच्या टेबलावर फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जिथं बसले होते त्यांच्या उजव्या हाताचं आसन सरदार मलिक यांना मिळालं. मग साहजिकच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. अर्थात भारत आणि फ्रान्समधले द्विपक्षीय विषय काढणं योग्य नव्हतं, कारण हा सन्मानभोज अमेरिकेच्या पाहुण्यासाठी होता. त्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पाच चालू राहिल्या. मध्येच एकदम फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री सरदार साहेबांकडे वळले आणि म्हणाले, अहो, तुमचं सरकार आणि तुम्ही सारखे आमच्या मागे आहात पॉंडिचेरीला आणि इतर वसाहतींना स्वातंत्र्य द्या म्हणून, पण तुम्ही बघा 3.25 शतकं तो भाग आमच्याबरोबर जुळलेला होता आणि तिथली लोक आमच्याबरोबर जुळलेले होते. आणि आमच्यामध्ये एक बंधन तयार झालेलं आहे. आता त्यांच्यापासून विभक्त होताना आम्हाला किती क्लेश होतील ह्याचा तुम्ही विचार का करत नाही? आता राजदूताचं काम असतं कटू सत्य देखील शर्करावर गुंठित करून सांगण्याचं. त्या सरदार मलिक म्हणाले की युवर एक्सलन्सी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमचा आणि तिथल्या जनतेचा संबंध 3.25 शतकं आहे, त्यामुळे त्यांच्यापासून विभक्त होताना तुम्हाला क्लेश होणार हे साहजिकच आहे आणि त्याबद्दल आमची सहानुभूती आहे. पण असं बघा, त्या 3.25 शतकांच्या अगोदर हजारो वर्ष तो प्रदेश आमचा होता आणि तिथली जनता आमच्या समाजाचाच भाग होती. आम्हाला 3.25 शतकं वियोग झाला, त्यामुळे आम्हाला किती क्लेश झालेत ह्याचा आपण विचार करावा अशी माझी नम्र विनंती आहे. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री निरुत्तर झाले. काय बोलावं हेच त्यांना सुचेना आणि त्यांनी विषय बदलला. पण बाण योग्य जागी लागला होता, कारण त्यानंतर फ्रेंच सरकारमध्ये उच्च पातळीवर ह्या विषयावर विचारमंथन सुरू झालं की सतत भारताकडनं ही मागणी येते, याबाबत काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे. कालांतराने भारताचे त्यावेळचे पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू हे फ्रान्सच्या दौऱ्यावर आले. साहजिकच उच्च पातळीवरच्या बैठकीत हाही विषय निघाला. फ्रान्सने होकार दिला नाही, पण नेहमीसारखा नकारही दिला नाही आणि सांगितलं की ह्या विषयावरती आम्ही गंभीरपणे विचार करतो आहोत, लवकरच काहीतरी निर्णय घेऊ. कालांतराने फ्रेंच सरकारने घोषणा केली की आम्ही पॉंडिचेरी आणि इतर भारतातल्या वसाहतींना स्वातंत्र्य देणार आहोत आणि भारत सरकारकडे त्यांचं हस्तांतरण करणार आहोत. आणि संबंधीच्या सगळ्या चर्चा, तयारी वगैरे झाली आणि 1 नोव्हेंबर 1954 रोजी ह्या फ्रेंच वसाहतींचं भारताकडे हस्तांतरण झालं आणि हे अतिशय सौहार्दाच्या वातावरणात आणि मैत्रीच्या वातावरणात झालं. मंडळी, एक चतुर राजदूत आपल्या देशाचे हितसंबंध कसे जपतो आणि त्यासाठी कशी कारवाई करतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. नमस्कार. लवकरच परत भेटू.